आज सकाळची सुरुवात जरा वेगळीच झाली होती, कारण आम्हाला अचानकपणे पुण्याला निघावं लागलं. शंकर मामा म्हटला, चला मी तुम्हाला गाडीमध्ये बसवायला येतो. म्हटलं चल बाबा, टेन्शन गेलं गाडीमध्ये म्हणून. मामा आम्हाला रिक्षात बसवून फरार झाला, माहित आहे का. आणि आमची सुरुवातच गर्दीने झाली होती. बसमध्ये एवढी गर्दी होती ना, आणि त्याच्यामध्ये ही गरमी. मला चिमणीला कशी बशी जागा भेटली, पण चिमणीच्या पप्पांना तर उभंच राहावं लागलं. एसटीचे धक्के खात खात आम्ही पोहोचलो फायनली स्टेशनला. आणि स्टेशनला गेल्यावर चिमणी तर नुसती माणसं बघत असते, कारण खूप जास्त माणसं असतात ना. ते बापलेक तर नुसते तुरु तुरु पळत असतात आणि मला मागणं पळवत असतात. बाबा रे बाबा, प्लॅटफॉर्मवर पोहोचल्यावर बघितलं एवढी गर्दी होती. म्हटलं आता ट्रेनमध्ये तर काय खरं नाही. गर्दीमुळे जनरलचं तिकीट काढून आम्ही घुसलो स्लीपर मध्ये. एवढ्या गर्दीतनं कसं बस पोहोचलो फायनली पुण्यामध्ये. आणि पुण्याची थंडगार हवा लागताच ना मन सगळं शांत झालं. आणि कुठं पण गेलं की असं काय दिसलं की जरा फिरू वाटतं ना. मग जरा बघत होते कुठं काय काय भेटतंय काय नाही. चिमणीचं पप्पा मला बोलले, तुझी शॉपिंग काय संपत नाही बाबा, चल लवकर, उशीर होतोय. मग तिथून बाहेर निघालो आम्ही. आणि चिमणी ना बस चालवायला शिकत होती. तिला बाहेर काढलं की खूप जास्त मज्जा येते. ती आपली एन्जॉय करत होती सगळं. आणि अचानकपणे पुण्याला येण्याचं कारण हे बघा, चिमणीचा काका.